नमस्कार, मी मिलिंद भागवत. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही वेळापूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला आणि या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांना हात घातला. त्यांच्यातली काही त्यांची विधानं किंवा त्यांचं काही म्हणणं हे पूर्णपणे अपेक्षित होतं आगामी विधानसभा निवडणुकांचा, आगामी महानगरपालिका निवडणुकांचा विचार करता. मात्र याबरोबरच त्यांनी मराठा आरक्षणापासून अन्यही अनेक विषयांना हात घातला आणि शिवसेनेची भूमिका, मागे कार्टूनवरनं अडचणीत आलेल्या शिवसेनेची भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा त्यांनी सविस्तरपणे प्रयत्न केला. याच संदर्भात आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. विविध मान्यवर आहेत आपल्यासोबत. मात्र त्यापूर्वी ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता पुन्हा एकदा की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विविध मुद्द्यांवर नेमकं काय म्हणाले. मध्ये मध्ये कोणाला तरी फुरफुर येते, युती आम्ही करू किंवा नाही करू, कदाचित स्वबळावरती लढू. आज त्यांना मी सांगू इच्छितोय की जर अजूनही तुमच्यात फरफरी बाकी असेल तर आज युती तोडा आणि अंगावरती या. माझा वाघाचा बच्चा समोर बसलेला आहे. पाठीकडनं वार करू नका, करणार असाल तर समोरून वार करा. मग आम्ही दाखवून देऊ आमचं सर्जिकल स्ट्राईक कसा असतो तो. आम्ही दाखवून देऊ. पण सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी उगाच जर का कोण मिठाचा खडा टाकत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो आहे की खरं तुमच्या पक्षातला नेता कोणते आधी तुमच्या प्रादेशिक पक्ष पातळीवरती ठरवा आणि मग अंगावरती कोण यायचं ते आधी ठरवा. पण मुंबई महापालिकेच्या विषयाला मी आज तुझा हात घालत नाहीये. पण असं काही व्हायला नको की माझ्याकडनं काहीतरी घडलं. नाही, मला असं बिघडवायचं नाहीये. सोबत येणार असाल तर आनंदाने या, पण तुमच्या मागे जर का आम्ही भिकेचा कटोरा घेऊन यावं असं वाटत असेल, अजिबात येणार नाही. जे काय असेल ते आमच्या हक्काचं आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि दसऱ्यानंतर दिवाळीच्या आसपास माझा मनोदय असा आहे की मी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये येणार आहे. माझा शिवसैनिक हा ज्या शाखेमध्ये बसतो, ज्या शाखेमध्ये बसून माता भगिनींची कामं करतो, त्या प्रत्येक शाखेमध्ये मी येणार आहे. तूर्त युतीचा विचार तुम्ही करायचा नाही, त्याचा निर्णय काय घ्यायचा तो घेऊ. पण आता मात्र मुंबई महापालिकेवरचा फडकणारा हा शिवरायाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, मराठी माणसाचा भगवा, त्याला जर का कोणी हात घालायचा प्रयत्न करत असेल तर तो भगवा तुमच्या हातामध्ये कसा मजबूत धरलाय हे त्याला एकदा त्याचं बळ कळू द्या. कोणी जर का न्याय हक्क मागत असेल तर त्या न्याय हक्कासाठी शिवसेना त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या लढ्यामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी हीच भूमिका मांडली की जर आर्थिक निकषावरती तुम्हाला आरक्षण देता येणं शक्य नसेल आणि समाजाच्या वरती जातीपातीच्या आधारावरती तुम्हाला देता येत असेल तर जरूर द्या, कारण त्यांचा न्याय हक्क आहे. त्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित तुम्हाला ठेवता येणार नाही. पण ते देत असताना इतर जे कोणी आमचे सगळे बांधव आहेत, इकडे सगळे जमलेत ना, काय सगळे मराठा आहेत अशातला भाग नाही. धनगर आहेत, माळी आहेत, बहुजन समाज आहे. ज्यांच्या ज्यांच्या वाटेला जे आलेलं आहे त्यांच्या सवलतीला, त्यांच्या आरक्षणाला म्हणा किंवा त्यांच्या न्याय हक्काला कणभर सुद्धा धक्का न लावता बाकीच्या सगळ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेवढ्या जेवढ्या राज्याच्या निवडणुका झाल्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये आसाम वगळता सगळ्या राज्यामध्ये तिथल्या तिथल्या प्रादेशिक पक्षाने तिथल्या लोकांना निवडून दिलेलं आहे. कारण थोडासा वेळ गेला, अवधी मिळाला, लोकांना एक थोडासा भ्रम होता, पडदा बाजूला झाला, लोकांना कळायला लागलं की बाबा खरं कोण खोटं कोण. पण ह्या निवडणुका जर का एकत्र झाल्या तर हे जे काय गळ्यातली हड्डी कोणाकोणाच्या कशी अडकेल हे हाडूक काढणार कोण. पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट बघायची. तोपर्यंत ते हाड असं अडकलेलं असेल जर चघळताही येत नाही आणि गिळताही येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकत्र निवडणुका घ्यायच्या असतील जरूर घ्या, पण त्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री प्रचाराला कोणत्याही व्यासपीठावरती जाता कामा नये. आणि जर जाणारच असेल तर अगदी अपक्ष उमेदवाराच्या सुद्धा प्रचाराला त्यांनी जायला पाहिजे. जा, हा देश सगळ्यांचा आहे. निवडणूक लढणं, निवडणूक जिंकणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. तेव्हा आपण पाहिलं हे अगदी काही प्रमुख किंवा काही ठळक असे मुद्दे होते जे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ज्या सगळ्याचा उल्लेख केला.
आणि आणखीनही काही मुद्दे आहेत जे चर्चेच्या ओघात पुढे येतील. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ही आक्रमक तरीही संयमित असं जे उद्धव ठाकरे यांचं भाषण होतं त्याचा नेमका काय परिणाम असणार आहे आणि या भाषणातनं शिवसैनिकांना नेमकं काय मिळालं. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक भारतकुमार राऊत, त्यांच्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, यासोबतच भाजपच्या नेत्या प्रवक्त्या शायना एनसी आपल्यासोबत आहेत, अजित सावंत आहेत राजकीय विश्लेषक आपल्यासोबत, यासोबतच ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर आहेत आणि अभय देशपांडे आहेत. या सगळ्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला सगळ्यांना अगदी एका वाक्यातला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्या एका प्रश्नानंतर आपण सविस्तर मुद्द्यांच्याकडे बोलूयात. सुरुवात करूयात राऊत सरांपासून. प्रश्न सगळ्यांच्या करताय, मी तो परत परत पुन्हा पुन्हा सांगणार नाही. थेट 5 पैकी जर का उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाला स्टार द्यायचे झाले, 5 स्टारपैकी, तर तुम्ही किती द्याल आणि का? राऊत सर. खरं म्हणजे कुठलंही राजकीय भाषण, वक्तव्य किंवा कृती ही अशी स्टारमध्ये मोजता येत नाही. पण तुम्ही विचारलेला प्रश्न आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या असा विषय असल्यामुळे मी त्याला नक्कीच 3 किंवा 3.5 पर्यंत गुण देईन. याचं कारण असं, तुम्ही का विचारलं म्हणून सांगतो, की महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा असली तरीसुद्धा अजून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये युती होणार की नाही होणार हे अजून ह्याचा राजकीय निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे एक संयमपूर्ण अशा तऱ्हेने त्यांनी भूमिका मांडली. नंबर 2ची गोष्ट, एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र शासनाबद्दल टीका करताना किंवा महाराष्ट्रातल्या भाजपा पक्षाबद्दल टीका करत असताना, त्यांना आव्हान देत असतानाच त्यांनी नरेंद्र मोदी यांना मात्र जपण्याचं काम केलं आहे. ही खूप एक अशी चाणक्य नीती अशी त्यांनी याच्यामध्ये दाखवली आणि हा जो काय त्यांनी गोफ विणला हा मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु त्याचबरोबर त्यांच्या मनातले काही जे वैचारिक गोंधळ असावं किंवा भूमिकेचे गोंधळ असतील ते सुद्धा या निमित्ताने पुढे आलेले आहेत. एका बाजूमुळे आर्थिक निकषांवर पाठिंबा आरक्षण द्या हे सांगत असतानाच त्यांनी जातीवर सुद्धा आरक्षण द्या हे कसं काय सांगितलं हे मला कळलेलं नाही. त्याचबरोबर आम्ही भिकेचे हे घेऊन बाऊल घेऊन कोणाकडे जाणार नाही आणि आमच्या मागण्या घेतल्याशिवाय राहणार नाही असं म्हणताना तुम्ही आतापर्यंत देणारे होतात ना, ते आता घेणारे कसे काय झालात ह्याचाही त्यांनी कधी काही उल्लेख केला नाही. त्यामुळे अशाच यश अपयश याच्यामध्ये होते आणि मला असं वाटतं त्यामुळे 5 पैकी 3 गुण त्यांना द्यायला हरकत नाही. अभय देशपांडे, 5 पैकी किती मार्क आणि का? किती स्टार आणि का? मला वाटतं की 50% म्हणजे 2.5 मार्क देईन मी यांना. कारण या संदर्भात आत्तापर्यंतची जी शिवसेनेची भूमिका होती, म्हणजे त्यांची जी भूमिका होती शिवसेना पक्षप्रमुख म्हणून, त्याबाबत काहीही बदल झालेला नाही. प्रत्येक गोष्टीत आता राऊत साहेबांनी जो उल्लेख केला परंतु या शब्दात आहे. जर युती झाली तरी चालेल, नाही झाली तरी चालेल, आम्ही मागे येणार नाही, हा एक मुद्दा आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही याबाबत त्यांनी आर्थिक आरक्षणाचा मुद्दा चाललेला आहे. मला वाटतं की कुठल्याही बाबतीत स्पष्टपणे आजच्या भाषणामध्ये भूमिका दिसली नाही. एकच आहे की आता निवडणुकीचा जो येणारा काळ आहे त्या काळामध्ये आम्ही आता गाफील नाही विधानसभेसारखे, आम्ही येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायला तयार आहोत एवढा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्यापेक्षा यातून काहीतरी जास्ती काही पुढे आलंय असं मला वाटत नाही. अजित सावंत, मी मोठ्या मुश्किलीने ह्याला 2 स्टार देईन. ह्याचं कारण मला असं वाटतं की जमलेला जो शिवसैनिक आहे त्याचा निश्चितपणे अपेक्षाभंग ह्या भाषणामुळे झालेला असेल. कारण महानगरपालिका निवडणुकीच्या आधीचं हा दसरा मेळावा आहे आणि त्या किरीट सोमय्यांची प्रक्षोभक विधानं, शिवसेनेला डिवचणारी, आशिष शेलारांनी घेतलेली भूमिका, ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक आक्रमकपणा अपेक्षित होता, जो कदाचित बाळासाहेब असले असते तर त्यांनी शतपटीने तो आक्रमकता ती बाळासाहेबांच्या वक्तृत्वातून व्यक्त झाली असती. इथे फार सावधपणे ही भूमिका मांडली गेली असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, मराठा समाजाचे जे लाखोंचे मोर्चे निघत आहेत सगळं राजकीय पक्षांना बाजूला ठेवून, त्याच्यामध्ये आपल्या हे लक्षात आलेलं आहे की सर्व राजकीय पक्ष हे संभ्रमामध्ये आणि सैरभैर अवस्थेत आहेत. तीच सैरभैर अवस्था आज उद्धव ठाकरे यांची सुद्धा झालेली आपल्याला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलताना दिसली. जसं आता भारतकुमार राऊत साहेब म्हणाले की एका बाजूला आर्थिक निकषांवरती आरक्षण मिळावं अशी त्यांनी मागणी केली, दुसऱ्या बाजूला त्यांनी न्याय हक्क मिळाले पाहिजेत असं सांगितलं आणि तिसऱ्या बाजूला त्यांनी हे सांगितलं की इतर कोणाचेही न्याय हक्क न डावलून हे हक्क दिले पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्यांनाच बॅलन्स करण्याचा, म्हणजे डॅमेज कंट्रोल ज्याला म्हणतो, गेल्या त्या व्यंगचित्रावरून जो वाद झाला होता आणि त्या वादामुळे जे शिवसेनेला जी कुचंबणा शिवसेनेची झाली होती त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुसऱ्या बाजूला सर्जिकल स्ट्राईक आपण करून दाखवू आणि मोदींचं अभिनंदन त्यांनी केलं सर्जिकल स्ट्राईक बद्दल. पण त्यांच्या हे एक लक्षात यायला पाहिजे होतं
की मोदीने आणि भाजपने पुरेपूर ह्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फटका येणाऱ्या महानगरपालिकात जर शिवसेना आणि भाजप वेगळी लढली तर शिवसेनेला बसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा वेळेला भाजपला उघडं पाडण्याची गरज होती. अभिनंदन जरूर करा मोदींचं, आम्हीही अभिनंदन, भारतातला प्रत्येक नागरिक मोदी आणि सरकारचं अभिनंदन करतो, आपल्या सेनेचं अभिनंदन करतो, परंतु त्याचा राजकीय फायदा उठवू देणार नाही ही भूमिका उद्धव ठाकरेंनी घ्यायला पाहिजे होती. ती घेतली नाही आणि त्याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो. म्हणून तुम्ही 2 मार्क देताय. बरं, आपल्या सोबत आणखीन काही मान्यवर आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. आधी सचिन सावंतजी. नाही, आता याला मार्कच द्यावे का, हा काही म्हणजे ही पण जबरदस्ती झाल्यासारखी होईल. कारण काय झालंय की हे भाषण ऐकणं देखील अतिशय मला असं वाटतं की एक प्रकारची जबरदस्तीच होती. याचं कारण असं की अतार्किक गोष्टींमधनं तर्क काढायला लागावा हे याच्यासारखं अतिशय क्लेशदायक असं तऱ्हेचं कृत्य नसतं आणि ते आता करावं लागलेलं आहे. हे दुर्दैवाने सांगावं वाटतंय. शिवसेनेची भूमिका ही किती तकलादू असते, कुठल्याही तऱ्हेच्या विचाराच्या त्याच्या पाठीशी नसतो किंवा त्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचं खोलवर अशा तऱ्हेचं चिंतन झालेलं नसतं, हे पुन्हा त्या ठिकाणी उघड झालेलं आहे. आता त्यांनी या भाषणाची जर तुम्ही त्या ठिकाणी जर त्याचं जर विश्लेषण केलं तर त्यांनी जे काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला, आता मगाशी मला वाटतं राऊत साहेब म्हणाले की त्यांनी चाणक्य नीती कुठली दाखवली, तर मला काही कळली नाही ही चाणक्य नीती काय आहे. कारण गेल्या 50 वर्ष त्यांची पूर्ण झाली त्यावेळेला त्यांनी मोदींवरती टीका केली होती. गाय की क्यू चर्चा करतो, महागाईची चर्चा केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं आणि संपूर्ण केंद्र सरकारकडे रोख होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांवरती टीका त्यांनी करायचं टाळून दिलं होतं. आता फडणवीसांच्या संदर्भामध्ये काय बोलतायत तेही देखील कळलं नाही. म्हणजे ह्यांना अजून आपला शत्रू कोण आहे हे कळलेलं नाही, यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही, या युती होणार की नाही हे देखील त्यांना माहिती नाही आणि युतीचे एक प्रकारचा आव आणल्यासारखं दिसतंय की आम्ही कुठल्याही भूमिकेला तयार आहोत युती झाली नाही तरी, परंतु खऱ्या अर्थानं मग केंद्र सरकारमध्ये आम्ही पाठिंबा काढणार नाही असंही म्हणणार, दुसरीकडे ते असंही म्हणणार की 25 वर्ष मुख्यमंत्र्यांना एवढी वाट बघू नये, म्हणजे त्यांनी काही आशीर्वाद देण्याचा प्रयत्न देखील झाल्यासारखं दिसतोय. आणि तिसरी गोष्ट, या ठिकाणी स्वतःहून ताकद अशी आहे याची खात्री या शिवसेनेला नाही हे देखील याच्यातनं स्पष्ट झालं. म्हणून तुम्हाला गुण त्या ठिकाणी देण्याची काही मला वाटत नाही काही मुभा आहे. म्हणजे तुम्हाला 5 पैकी काहीच द्यायचं नाही त्या अर्थ. नाही, याला काय विषय असा आहे की जशी प्रत्येक भाषणानंतर प्रत्येक विश्लेषकाची आवश्यकता होते, म्हणजे अवस्था होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेले 2 वर्ष शिवसैनिकांची काय अवस्था होत आहे हे आता मला कळून चुकलंय. कारण कुठल्याही तऱ्हेचा दिशानिर्देश काही पक्का त्यांच्याकडनं मिळत नाही त्या भाषणामधनं. आधी मला वाटतं उद्धवजींना स्वतःच त्याचे दिशानिर्देश आहेत की नाही हा मूळ मुद्दा आहे. मग शिवसेनेनं काय देणार हा मुद्दा, याही वेळेला तशाच तऱ्हेची अवस्था त्यांची झालेली आहे. तुमचं ऐकून शायना एनसीना मनातल्या मनात तरी बरं वाटलं असेल की काँग्रेसचे प्रवक्ते असं म्हणतायत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर शायना एनसी आणि राजीव खांडेकर एबीपी माझाचे संपादक यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की 5 पैकी किती स्टार, आणि मग बाकीच्या सविस्तर मुद्द्यांकडे वळूयात. पहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकच्या पूर्वी बाकी सगळ्यांकडनं आपण जाणून घेतलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाला 5 पैकी किती स्टार द्याल आणि का. शायना एनसी यांच्याकडे जाऊयात. शायनाजी. मार्क्स देना या विश्लेषण करना वो पत्रकार की जवाबदारी है. मुझे कोई बयान नहीं देना है कि स्पीच कैसा था, क्योंकि मैं मानती हूं कि स्वाभाविक रूप से हर साल शिवसेना के दशहरे के रैली में कुछ कंट्रोवर्शियल मिलता है. कहीं वो कुछ कहना चाहे, किस दृष्टि से कह रहे हैं. मैं सिर्फ ये कहना चाहूंगी कि शायद शिवसेना भूल चुका है कि जो मैंडेट मिला जनता के तरफ से 2014 में, जो भारतीय जनता पार्टी को 122 सीट पे जीत मिली, तो वहां शिवसेना को 63. रही बात, हमारे मुख्यमंत्री ने भी कहा है कि बहुत बार ऐसे बयान चलते हैं जहां एक कैबिनेट मिनिस्टर टेलीविजन पे बोलते हैं कि देखिए हम छोड़ने वाले हैं अलायंस को. ये नाटक और ड्रामा हमने बार बार देखा है, लेकिन मैं सिर्फ ये कहना चाहती हूं कि महाराष्ट्र की जनता चाहती है प्रगति, एक स्थिर सरकार, और वो भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में देवेंद्र फडणवीस दे रहे हैं. एक और चीज मैं जरूर कहना चाहूंगी कि जो कल्याण डोंबिवली में जो हुआ, जहां 122 सीट पे हम अलग अलग लड़े, वहां भी जो प्रतिक्रिया है, जनता ने किसका साथ दिया है, जो सकारात्मक काम से काम करते रहे और जो जिस दृष्टि से महाराष्ट्र की जनता के हित में काम करते हैं. तो शायना जी, आपको मार्क्स ही नहीं देने, तुम्हाला मार्क्स नाही द्यायचे म्हणजे.
नहीं, मार्क्स देने की आवश्यकता क्या है? आप ठीक है। पत्रकार को पूछिए, पत्रकार का काम है विश्लेषण ठीक है। करना। राजीव सर आहेत हमारा काम आपल्यासोबत। है कि एक संगठन जो भारतीय जनता पार्टी के पास है वो बढ़ाते जाना और ठीक है। उस दिशा में हम काम करते राजीव रहेंगे। मी सुद्धा 2.5 मार्क मिळेल, 2.5 स्टार देईन 5 पैकी. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की त्यांनी एकाच वेळेला 2-3 घोड्यांवर स्वार व्हायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं जी अपेक्षा होती की आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर हे एक मोठी संधी होती शिवसैनिकांना दिशा दाखवण्याची, ती त्यांनी एक प्रकारे घालवली. या निमित्तानं त्यांना म्हणजे एकूणच राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारच्या बद्दलची भूमिका मांडतानाच शिवसेनेमध्ये एक नवा उत्साह, नवं चैतन्य निर्माण करण्याची संधी होती. पण कन्फ्युजन जे आहे, ज्याचा उल्लेख मगाशी सचिन सावंतांनी केला आणि भारतकुमार राऊत आणि अजित सावंत तिघांनीही केला, की नेमकं त्यांना आपला विरोधक कोण आहे हेच आत्ता सापडत नाही आहे. ते मागच्या वेळेला ते नरेंद्र मोदींवर घसरले होते, या खेपेला त्यांना असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईकच्या मुळे त्याचा फायदा भाजपला होईल आणि त्याच्यामुळं ते आज नरेंद्र मोदींची तारीफ करताना दिसत होते. गेल्या खेपेला ते देवेंद्र फडणवीसांबद्दल चांगलं बोलत होते, या खेपेला आज त्यांनी इथल्या सरकारवर टीका केली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या प्रकारे, ज्या भाषेमध्ये, आत्ताही शायनायन्सी असं म्हणाले की हे जो ड्रामा शिवसेना करते आहे, ह्या प्रकारची भाषा शिवसेनेबद्दल सातत्यानं गेल्या काही काळापासून भाजपच्या नेत्यांकडनं येते आहे, त्याला त्याच प्रकारचं उत्तर अपेक्षित होतं. मगाशी कोणीतरी असं म्हणालं की बाळासाहेब ठाकरे असते तर असं झालं नसतं. मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर ह्या प्रकारची भाषा भाजपच्या नेत्यांकडून होऊच शकली नसती. या प्रकारे म्हणजे शिवसेनेला खिजवण्याचे जे वारंवार प्रयत्न होत आहेत ते होऊच शकले नसते. आज सुद्धा मुलुंडमध्ये आपण बघितलं की इथल्या महापालिकेमध्ये सत्ता जी आहे ती भाजप आणि शिवसेनेची आहे, पण या महापालिकेचं जे काही वाटोळं झालेलं आहे ते एकट्या शिवसेनेचं आहे. अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा भाजपनं जो प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये आज मुलुंडमध्ये महापालिकेतल्या माफियाराचं रावण दहन करायचा प्रयत्न झाला आणि याच्यापासून भाजप स्वतःला अलग करू पाहतोय. त्यात त्याला किती यश येईल माहिती नाही, पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ची भूमिका काय आहे हे उद्धव ठाकरेंकडनं अपेक्षित होतं. ते अनेक विषयांना स्पर्श करताना कुठल्याच गोष्टीमध्ये नीटसे पोचू शकले नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी संधी गमावली. 2.5 जे स्टार आहेत ते याच्यासाठी की काही बाबतींमध्ये त्यांनी ज्या भूमिका घेतल्या, वातावरण जे गढूळ झालेलं आहे ते निवळवण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल मी देईन. मला वाटतं अभय देशपांडेंना काहीतरी बोलायचं होतं. अभय, मला वाटतं की या पूर्ण भाषणामध्ये जसं याचा आत्ता उल्लेख केला की संभ्रम आहे, तर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही वेगळं, भाजपाची इच्छा असेल स्वबळावर लढायचं तर आमची त्याला तयारी आहे. याचा अर्थ शिवसेनेचं प्राधान्य जे आहे ते अजूनही युतीला आहे, इतक्या सगळ्या ह्युमिलेशन नंतर. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी शेवटी भाषणात स्पष्ट केलं की हे सरकारचं म्हणजे त्याच्या विरोधात जायचा करंटेपणा आम्ही करणार नाही. याचा दुसरा अर्थ असा निघतो की जर उद्या स्वबळावर निवडणुका झाल्या महापालिकेच्या किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर त्याचा राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारवर परिणाम होणार नाही. आता केंद्र सरकारमध्ये शिवसेनेने काहीही भूमिका घेतली तरी परिणाम होणार नाही, हा भाग वेगळा आहे, परंतु राज्यातील सरकारवर त्याचा परिणाम होणार नाही असं याचं एक सुतोवाच मला वाटतं याच्यातून आलेलं आहे. आणि दुसरं आहे की स्वबळाच्या भाषेला स्वबळाने उत्तर देणं तेच अपेक्षित आहे. म्हणजे आज काही शिवसेना तुम्ही स्वबळावर लढताय असं नका करू, आमच्याबरोबर या असं म्हणणं तर त्यांच्याकडनं अपेक्षित नाहीच आहे. परंतु त्यांनी स्वतः भूमिका अशी घेतली की म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट होता की आमची इच्छा युती व्हावी अशी आहे आणि तसा स्पष्ट संदेश त्यांनी आज या सगळ्या ह्युमिलेशन नंतरही दिलेला आहे. आणि युती ही मगाशी भरतकुमार राऊतांनी ज्याचा उल्लेख केला की देणारे तुम्ही घेणारे कधी झालात, मला वाटतं या पूर्ण भाषणाचा मतितार्थ तिथेच येतो. नक्की. राऊत सर, मला एवढंच सांगायचं आहे की मला अजूनही वाटतं की शिवसेनेची स्वतःहून युती तोडण्याची आजही इच्छा दिसत नाही. कारण आज त्यांनी 2 वेळा हा उल्लेख केला की पाठीत वार केला तर मात्र आम्ही हे करू, प्रतिकार करू, हे करा. म्हणजे पाठीत वार केला म्हणजे तुम्ही जर काही केलं तर आम्ही त्याला विरोध पण करू. याच्यामध्ये असं आहे की पाठीत वार म्हणजे ज्या पद्धतीनं बोललं जाते आणि हे तर स्पष्ट आहे की युती होऊच शकत नाही महापालिकेमध्ये. ज्या प्रकारचं विधानसभेमधलं मुंबईतलं बलाबल आहे ते बघता भाजपच्या अर्थातच अपेक्षा असणार की ज्या संख्येनं आमदार निवडून आले त्या पद्धतीनं नगरसेवक त्यांना आणावे लागतील किंवा तेवढ्या जागा त्यांना लढायच्या असतील तर ते दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतीलच कसे, लढूच शकत नाहीत. नाही बरोबर, हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे.
मी त्याच्यामध्ये आत्ता जात नाही. याचं कारण मला जे असं वाटतं की जर का ते स्वतंत्रपणे लढले, जशी विधानसभेला लढले, तर मग निवडून आल्यानंतर ते पुन्हा एकत्र येऊ शकतीलच. त्यामुळे हा एक निवडणुकीच्या नीतीचा भाग आहे. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की अजून पुन्हा उद्धवजीने एक असं स्पष्ट केलं की युती तोडण्याचं आम्ही करणार आहोत की नाही हे आताच मी काही सांगत नाही. म्हणजे तसं कुठेही सांगत नाही, ठामपणे सांगत नाहीत की आमची स्वबळावर जाण्याची इच्छा किंवा शक्ती आहे हे त्यांनी सांगितलं नाही. जर का आम्हाला एकटं पाडलं तर आम्ही लढू असंच सारखं सांगितलं. याचा अर्थ ते बचावात्मक आहेत, ते बॅकफूटवर आहेत या बाबतीत किंवा सावध आहेत. म्हणजे एवढं राजीव मला सर सांगता असं येईल. म्हणता येईल की म्हणजे जर का युती तोडायची तर ती समोर आपण नाही घोषणा करणार, समोरच्याने दुसऱ्याने कोणीतरी करावी, मग त्याच्यात आपण पण उतरू. जसं विधानसभेच्या वेळेस विधानसभेला तेच झालं होतं. विधानसभेच्या वेळेस तेच झालं होतं की ही घोषणा भाजपतर्फेच केली होती आणि ती हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांना गाफील ठेवून त्यांनी घोषणा केली होती. त्यामुळे आता ते सावध व्हायला पाहिजे त्या दृष्टीने. आणि दुसरा मुद्दा जो मगाशी भारत कुमार राऊत यांनी मांडला होता की आतापर्यंत तर शिवसेना जागा देत होती, आता त्यांची जी हा जो बदललेला पवित्र आहे, हा जो बचावात्मक पवित्र आहे की आम्हाला जर तुम्ही असं भिकाऱ्यासारखं कराल तर आम्ही घेणार नाही, तर तुम्ही घेणारे कसे झालात आणि का झालात? आणि आणखी एक असं आपण गृहीत धरतो की दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर दोघांचा फायदा होतो. संख्येच्या बाबतीत कदाचित त्या दोघांचं वेगळं लढणं नंतर एकत्र येणं फायदेशीर ठरत असेल, परंतु सुप्रीमसीचा ज्यावेळेस विषय येतो, आज डोंबिवलीमध्ये जरी दोन्ही पक्ष एकत्र आले असते तरी डोंबिवलीमध्ये भाजपाला सत्तेत आजपर्यंत किती वाटा होता आणि तो आता किती द्यायला लागला. महाराष्ट्राचा विधानसभेचा विचार केला तरी भाजपाकडे या राज्याचं नेतृत्व गेलं स्वतंत्रपणे लढल्यावर. उद्या मुंबई महापालिकेमध्येही असंच घडवू इच्छित आहे भाजप आणि त्यामुळे दोन्ही पक्ष वेगळे लढले तर दोघांचाही फायदा होतो असा सरसकट जो गैरसमज आहे मला वाटतं तो दूर झाला पाहिजे. कारण ते दोन्ही पक्षाची बेरीज जरी झाली तरी त्याच्यात अधिक जागा कोणाला मिळणार, तर आजच्या परिस्थितीमध्ये तो फायदा मला वाटतं की भाजपाला होताना दिसतोय आणि म्हणूनच भाजपा स्वबळावर लढण्यासाठी आग्रही जास्त दिसते. अभयजी मगाशी शायना एनसी जवळपास हेच सांगत होत्या, म्हणजे त्यांना अधोरेखित कदाचित तेच करायचं होतं त्यांच्या शब्दात. शायनाजी मी येतो तुमच्याकडे, मात्र त्यापूर्वी सचिन सावंत. नाही, पहिली गोष्ट अशी की म्हणजे ह्याच पुढचं आकलन म्हणजे त्याचा विश्लेषण करायचं झालं तर विषय असा आहे की ही एक वेगळ्या प्रकारची संधी उद्धवजींना होती. याचं कारण असं की त्यांच्यावरती इतके आरोप झालेत. मगाशी आता बोलता बोलता चर्चेमध्ये आलं होतं की खऱ्या अर्थानं सगळं जे पातक आहे की या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचं जे थैमान घातलं गेलं त्याची पार्श्वभूमीचे दोनच शब्द सांगतो की राज्य सरकारनं देखील 100% भ्रष्टाचार झालेला आहे. रोडच्या संदर्भामध्ये देखील कशा तऱ्हेनं आयडेंटिफाय करून त्यांना एका कोपऱ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. तर त्याला उत्तर देण्याची ही एक संधी त्या ठिकाणी निश्चितपणे होती. ती शब्दांमधनं देखील असली पाहिजे होती आणि शिवसेनेनं काय करून दाखवलं की या संदर्भामध्ये कुठलं चांगलं काम महानगरपालिकेमध्ये केलं. दुर्दैवाने यांच्याकडे कुठलंही काम दाखवण्याचं नाही आहे, हे देखील त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे. विषय असा आहे की आता जर थोड्याच दिवसापूर्वीची जी बातमी जर पाहिली तर BESTनं मातोश्रीच्या समोर बस चालवण्यासाठी त्या ठिकाणी नकार कळवलेला आहे. याचा अर्थ ते खड्डे इतके आहेत. हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी निश्चितपणे यांनी केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण भाषणामध्ये महानगरपालिकेमध्ये काय केलेलं वैशिष्ट्य आहे की हे त्या ठिकाणी त्यांना सांगता आलं नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांना हिडवलं जात आहे, बांद्र्याचे साहेब महानगरपालिकेतला भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत हा उल्लेख केलेला, 25 गेल्या 15 वर्षामध्ये माफिया राज चालवलं जात आहे बांद्र्यावरून हा उल्लेख केलेला आहे. नंतर आशिष शेलारांनी तर अनेक वेळा खुलं आव्हान दिलेलं आहे. अशा वेळेला मला असं वाटतं की शिवसेनेचा जो USP आहे, आपण ज्याला शिवसेनेचा जो महत्वाचा एक पॉईंट ज्याला आपण म्हणतो किंवा त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो आक्रमकता आहे आणि त्या आक्रमकतेमध्ये शिवसेनेचं यश सामावलेलं आहे. आणि असं असताना शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं समोरच्या शिवसैनिकांना दिसणं हे मला असं वाटतं की शिवसेनेला नुकसानकारक आहे. कारण सगळ्याच प्रश्नांवरती आज शिवसेना बॅकफूटवर जाताना दिसते. भाजप बरोबरच्या त्यांच्या एकंदर संबंधांमध्ये शिवसेना 2014 पासून बॅकफूटवर गेलेली दिसते. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट झाल्याचं दिसत नाहीये. एका वेळेला मराठा आरक्षणाला समर्थन द्यायचं आणि दुसऱ्या वेळेला इतरांच्या न्याय हक्काला आम्ही हात लावू देणार नाही हे म्हणणं, म्हणजे हा सगळा संभ्रमच असल्यामुळे ती आक्रमकता लोप पावत चालली. हा मेसेज मात्र आजच्या सभेमधून गेलेला असं मला वाटतं. नाही, मला एक आणखीन असं वाटतं त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा की आगामी महापालिकेच्या ज्या निवडणूक आहेत तर आता त्या मुख्यत्वे त्याच्यामध्ये जो सामना आहे तो भाजप आणि शिवसेना यांच्यामध्येच आहे. ना तिथं काँग्रेसला काही फार स्थान आहे, ना राष्ट्रवादीला आहे, ना बाकी समाजवादी किंवा इतर कुठल्या पक्षाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणाचा जो रोख आहे, त्यांच्या टीकेची जी सगळी ताकद आहे टीका करतानाची, ती भाजपच्याच दिशेनं जायला हवी होती. त्यांनी मध्येच काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जो वेळ खर्च केला, माझ्या मते तो वेळेचा अपव्यय अशासाठी होता की राहुल गांधींवर टीका करून आत्ता तुम्हाला मतं मिळणार नाहीत कारण तुमची मतं
मतं जी आहेत ती मुख्यत्वे तुम्ही भाजपशी तुम्ही कसं डील करता याच्यावर अवलंबून आहेत. आज म्हणजे खरं तर ते विधानसभेमध्येही आपल्याला बघायला मिळालं होतं की ज्या पद्धतीनं भाजपवर नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी टीका केली, तर ती आक्रमकता त्याच्यामुळेच तुम्हाला मतं मिळाली होती. तर तुम्हाला आत्तापासूनच त्याच्यासाठीची तयारी करायला हवी होती, जेणेकरून जो मतदार खरं तर सर्जिकल स्ट्राईकमुळं जो एक भाजपला त्याचा जो फायदा मिळेल असं दिसतंय त्या सगळ्या त्यांच्या कृतीमुळं, तर त्याच्यामुळं प्रभावित झालेल्या मतदाराला आपल्याकडे कसं आणता येईल याचा विचार या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी करायला हवा. आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला येऊ नये असं एक सांगून ठेवलेलं आहे. तोही म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश असा आहे की एकत्र निवडणुका घ्याव्यात की न घ्याव्यात हा विषय या ठिकाणी काय अप्रस्तुत होता. आता त्याच्यामध्ये किती वेळ घालवला हा विषय वेगळा. बरोबर. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये निश्चितपणे या ठिकाणी जी भूमिका घेतली, मला असं वाटतं की या नंतर शिवसेनेच्या हाती तेलही गेलं तुपही गेलं, हाती दुपाट न राहिलं अशाच परिस्थिती आहे. म्हणजे एवढा सगळा जो काही प्राणायाम केल्यानंतर त्या ठिकाणी काहीही भूमिका नीटपणे तुम्हाला मांडता आलेली नाही. आणि किती लोकांनी त्याचं त्या ठिकाणी पाहिलं, मला वाटतं निरीक्षण केलं, हे मला वाटतं मला सगळ्यांनी केलंही असावं. कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी न्याय भूमिका वगैरे असे काही मोठे मोठे शब्द वापरून त्या ठिकाणी त्याला एक मुलामा नेण्याचा प्रयत्न केला. अगोदर केलेले जे काही त्या ठिकाणी त्याचं जे झालेलं आहे त्यांच्या हातातनं, त्याचे मला वाटतं त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं लोकांच्या समोर त्याचं ही वेगळ्या प्रकारची भूमिका मांडून त्याला थोडीशी शांत करावी ही भूमिका जरी असेल तरी देखील मराठा नावाच्या नंतर कुठल्याही तऱ्हेच्या टाळ्या देखील आलेल्या नाहीत. मला वाटतं मराठा समाजाचे किती लोक त्या ठिकाणी उपस्थित होते हाही मूलभूत त्या ठिकाणी. सचिनजी, लक्षात आला तुमचा मुद्दा. शायनाजी, सचिन सावंतांपासून सगळेजण असं म्हणतायत, ते ऐकल्यानंतर तुम्ही तर फार खुश व्हाल. म्हणजे भाजपला मुंबईच्या दृष्टीने अच्छे दिन. देखिए, खुश, आपके मुंह में घी शक्कर, मैं इतना ही कहूंगी. लेकिन मैं जरूर कहना चाहूंगी कि देखिए, आप ना सिर्फ जितने लोगों ने भारतीय जनता पार्टी को चुना है, ना सिर्फ विधानसभा के जीत के बाद या कल्याण डोंबिवली के बाद, मैं जरूर कहना चाहती हूँ संगठन की दृष्टि से भारतीय जनता पार्टी जो आज सबसे बड़ा राजनीतिक दल है विश्व भर में, उसमें सबसे ज्यादा सक्रिय मेंबर्स हैं महाराष्ट्र में. तो ये परिस्थिती जब शायनाजी पण प्रश्न असा आहे की शायनाजी मुद्दा आज दृष्टी ये है शायनाजी ते सगळं ठीक आहे. शायनाजी ते सगळं ठीक आहे. मूळ मुद्दा असा आहे की मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल, तिथल्या माफिया राजबद्दल तुम्ही शिवसेनेला ज्या पद्धतीनं टोमणे मारताय किंवा त्यांच्यावर टीका करताय, तुम्हाला नैतिक अधिकार हा आहे का? तुम्ही गेली इतकी वर्ष त्यांच्याबरोबर महापालिकेतली सत्ता भोगताय आणि आता तुम्हीच परत ते माफिया राजा म्हणता, तुम्ही त्यांचे पुतळे जाळता. हा नैतिक अधिकार आहे का भाजपला? तुम्ही ह्या सगळ्यात जर भ्रष्टाचार असेल तर त्याच्यापासून तुम्ही स्वतःला मोकळे करू शकता का? मिलिंद जी, नाही, मी राजीव सर बोलतात. मिलिंद जी, ये ऐतिहासिक है. जिस ढंग से किरीट सोमैया ने ये पूरा रोड स्कैम को उजागर किया है, उसमें पहली बार इतिहास में कॉन्ट्रैक्टर्स जेल में पड़े हैं. जो कॉन्ट्रैक्टर्स को ब्लॅकलिस्ट किया है, जहां शायनाजी तो कारभार तर तुमचा पण आहे ना तिथं. ऐतिहासिक किरीट सोमय्यांनी ऐतिहासिक काम केलं ते तुमच्या सत्तेनं. तुमचे महापौर उपमहापौर होते और हम उजागर कर रहे हैं भ्रष्टाचार को. मुझे लगता है कि जनता मूलभूत प्रश्न मला विचारायचं शायना आहे. नगर सेवक सगळीकडे 30 नगर सेवक की आप बात करें, आप देखें कि शायनाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. सचिन सावंत बोलतायत पब्लिक के तरफ से वही दिशा में हम. शायनाजी, भ्रष्टाचार के बारे में आप बहुत सारे बातें करते हैं, आपकी भारतीय जनता पार्टी. मी मराठीत बोलतो या संदर्भामध्ये. परंतु मला एक गोष्ट कळते की या संदर्भामध्ये मगाशी अजित सावंत देखील म्हणाले की प्रत्येक ठिकाणी तुमचे ते सहभाग असल्याशिवाय ती सत्ता चालू शकत नाही महानगरपालिकेमधली. याच्या पलीकडे जाऊन ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं, किरीट सोमय्या फार वावा वगैरे करतायत, म्हणजे ते फक्त इतर पक्षाचे भ्रष्टाचार खोदून काढायचा प्रयत्न करतात. भाजपच्या वरती भ्रष्टाचाराचा आला की त्या ठिकाणी गप्प बसतात. मला एकच म्हणायचं, ज्या ब्लॅकलिस्ट झालेली कंपनी जे कुमार आहे, ज्याच्यावरती FIR दाखल झालेला आहे, त्याच कंपनीला MMRDA 5,000 कोटीचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलं. आणि जे आता मेट्रो 3चं काम, मेट्रो 7चं काम चालू आहे, त्यामध्ये जे कुमार काम करत आहे. आणि ती समिती जी होती ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची समिती आहे.
त्यामुळे हे फक्त राजकीय त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं डावपेच आखायचे या दृष्टिकोनातून ते केलं जातंय. आणि मिलिंद फक्त एवढंच म्हणतोय की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमधल्या प्रश्नाचं आपण आकलन करतो आहोत किंवा त्याचं विश्लेषण करत आहोत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा काय फार पुढे जाईल हे मला वाटतं त्या ठिकाणी अशा तऱ्हेनं लगेच त्याच्यामधला एक अनालिसिस काढणं चुकीचं राहील. शायनाजी, थेट प्रश्न, एकाच ओळीत उत्तर द्या. जर का यश तुमचं असेल तर अपयश पण तुमचं आहे का नाही, का फक्त यश तुमचं आणि अपयश शिवसेनेचं? बिल्कुल बिल्कुल, लेकिन हम इसलिए बोल रहे हैं कि वो अकाउंटेबिलिटी जिसकी आप बात कर रहे हैं, जो आज केंद्र में एक सरकार है, प्रदेश में एक सरकार है, और वही सरकार बहुमत से भारतीय जनता पार्टी को जनता देती है म्युनिसिपल कॉर्पोरेशंस में, तो अकाउंटेबिलिटी हमारा ही बनता है. चेक्स एंड बैलेंसेस हमारे ही बनते हैं. शायनाजी, तुम्हाला हा सगळा भ्रष्टाचार इलेक्शनच्या वर्षामध्येच का दिसला? एक मिनिट, जो मी हे विचारतोय की इतकी वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, तर तुम्हाला आतापर्यंत का नाही दिसलं इलेक्शनच्या वर्षामध्ये? आणि जर तो भ्रष्टाचार होता तर तुम्ही त्याच्यामधनं, जर इतका भ्रष्टाचार महापालिकामध्ये शिवसेना करत होती तर तुम्ही आतापर्यंत त्यांच्यापासून वेगळे का नाही झालात? आता इलेक्शनच्या काही दिवस आधी का तुम्हाला भ्रष्टाचार दिसायला लागला? स्वीकारत नाही, पण याच्या पुढे तरी ते माफिया राज थांबवण्यासाठी निवडणुकीची वाट बघण्याची गरज काय? जर माफिया राज चालू असेल तिथे तर ते संपवण्याची संधी आता पण आहे. जो आप लकुनास जो सिस्टम में है उसको खत्म करना चाहते हैं, मुद्दा आहे. तुम्ही महापालिकेत जर इतका माफिया राज आहे तर तुम्ही बरखास्त का नाही करत? मग तुम्ही का बसलाय सत्तेमध्ये त्यांच्याबरोबर? तुम्ही बरखास्त का नाही करत महापालिका? मिलिंद जी, भारतीय जनता पार्टी की ताकत क्या है कॉर्पोरेशन में और शिवसेना की क्या है आप जानते हो. आते हुए दिन में क्या होगा आप वो भी जानते हो. मैं यहाँ कोई ज्यादा टिप्पणी नहीं करना चाहती. मैं सिर्फ कहना चाहती हूँ कि भारतीय जनता पार्टी का एक ही लक्ष्य है, मुंबईकर के लिए एक स्थिर सरकार, एक शायनाजी, तुम्हाला एकच प्रश्न सगळेजण विचारतात, त्याचं उत्तर काही तुम्ही देत नाही आहात. तुम्हाला राजीव सरांनी एकच प्रश्न विचारला, जर का इतके वर्ष शिवसेना, आज टिप्पणी हुई सर्जिकल स्ट्राइक्स को लेके भी उससे बिल्कुल स्पष्ट है कि मोदी जी की राजनीति साधा प्रश्न राजीव सरांनी तुम्हाला विचारला. जो लोग सर्जिकल स्ट्राइक को लेके राजनीति भी करना चाहते हैं, शायनाजी, एकच प्रश्न साधा तुम्हाला राजीव सरांनी विचारला, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. असं आहे की शायनाजी, असं आहे का की जर समजा अडचणीचा प्रश्न असेल तर सलग बोलत सुटायचं, मध्ये थांबायचं नाही? तुम्हाला प्रश्न हा आहे की तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? तुम्ही जर महापालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल इतकं आता बोलता, इलेक्शनच्या वर्षामध्ये इतके वर्ष का बोलला नाहीत? आणि जे काही पाप झाली असतील त्याच्यामध्ये तुम्ही इक्वली भागीदार आहात त्या सगळ्या पापामध्ये, त्याची जबाबदारी तुम्ही का घेत नाही आहात? जवाबदारी ले रहे हैं तो इसलिए हमने एक्शन किया है. जो हमने जवाबदारी नहीं लेनी थी तो हम चुपचाप बैठते. हमें बैठना नहीं है. जनता जानती है कि आज मोदी जी और देवेंद्र जी की छवि कितनी साफ है, और छवि साफ शायनाजी, परत तुम्ही जो आप चाहते हैं कि ऐसी ही सरकार आपको मिलेगी, महानगरपालिका में भी वही मिलेगा. आपण मला प्रश्न विचारता येईल. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, ही जी महापालिकेतली सत्तेची पालखी जी आहे ना, ती जर एका बाजूने शिवसेना धरली असेल तर दुसऱ्या बाजूने पालखीचा दांडा तुमच्या खांद्यावर आहे ना. ते असं असताना केवळ भ्रष्टाचार म्हणून त्यांच्या पुतळे जाडण्यामध्ये काय सही आहे? कारण शेवटी महापालिका ही अर्बन डेव्हलपमेंट, नगर विकास खात्याच्या ह्याच्याखाली येते. त्याचे सेक्रेटरी जे असतात ते कमिशनरवर अधिकार ठेवतात. अशा म्हणजे कमिशनर तुमच्या अधिकारात येणारा अर्बन डेव्हलपमेंट, नगर विकास खातं हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. तुम्ही सत्तेमध्ये भागीदार आहात. इतकं करूनही तुम्ही त्यांचे पुतळे जाळायचे आणि भ्रष्टाचाराला केवळ शिवसेना जबाबदार आहे असं सतत सांगत येतं. ते सुद्धा 6 महिने आधी, आणि तरी सुद्धा सत्तेतून बाहेरही पडायचं नाही. हे कुठलं गणित आहे? कारण तुम्ही आता मग जे सांगितलं त्याप्रमाणे जर का भाजपा बाहेर पडली महापालिकेच्या सत्तेतून तर नक्कीच महापालिका बरखास्त करावी लागेल. असं असताना हे इतकं चांगलं शस्त्र आपल्या हातात असूनही आपण हे का करताय, म्हणजे मी नाही त्यातली, अशा तऱ्हेची भूमिका तुमची का आहे हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. सायनाजी, तुमच्याकडनं जाणून घेऊ. तुमच्याकडे 30 सेकंद असतील. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर 30 सेकंदात तुम्ही राजीव सर आणि राऊत सरांनी विचारलेल्या प्रश्नांबद्दल उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा माझा विशेष.
ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शायना NC यांच्याकडे जायचं ब्रेकनंतर. शायनाजी, तुम्हाला ना फक्त 30 सेकंदच आहेत आणि अपेक्षा आहे की तुम्ही 30 सेकंदातच संपवाल. 2 प्रश्न राजीव सर आणि राऊत सरांनी विचारले होते की तुम्ही समसमान जबाबदारी आहात, भ्रष्टाचाराची जबाबदारी तुम्ही घेणार का नाही, आणि जर का घेणार आहात तर आतापर्यंत एवढे काळ सत्तेमध्ये का बसला होता, सत्ता का नाही सोडली. 30 सेकंदात. भ्रष्टाचार को लेके कोई कॉम्प्रोमाइज नहीं है, केंद्र में, प्रदेश में और या पालिका में भी. बिल्कुल स्पष्ट हमने ये कहा है कि हाँ, सिस्टम में लकूनाज हैं, खामियां हैं, वो करेक्ट आपको करना है तो आपको सबसे पहले ओनस और जो गुनहगार है उनको सजा मिलनी चाहिए. स्वाभाविक रूप से जो राजनीतिक इच्छा शक्ति देवेंद्र जी ने दिखाया है वो बिल्कुल स्पष्ट है और ये तो शुरुआत है. हम यही विनती करते हैं कि आते हुए दिन में जिस ढंग से लोगों ने एक मैंडेट दिया भारतीय जनता पार्टी को और हमारे नेतृत्व को और प्रगति को, भ्रष्टाचार उसी ढंग से वो दे यहाँ भी, क्योंकि फिर जिम्मेदारी और भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर कारवाई करणार का? मैं मानती हूँ कि कलेक्टिव सिस्टम्स, आप अर्बन डेवलपमेंट की बात करें, MMRDA, हाँ बिल्कुल करेंगे, क्यों नहीं करेंगे. ठीक है. कोई पहले तो भी 5,000 भारतीय कोटीचं जनता कॉन्ट्रॅक्ट पार्टी रद्द के करा म्हणा. कार्यकर्ता जिन्होंने गलत मिलिंद काम जी, किया है बोला उनकी सचिन, कार्रवाई ब्लॅक होगी. लिस्टेड और कॉन्ट्रॅक्टर ज्याच्यावरती collective FIR दाखल झालाय, मुख्यमंत्री ने मेट्रोचं स्वयं काम कहा कसं है दिलं कि त्याचं जो उत्तर द्यावे, MMRDA मुख्यमंत्र्यांनी दिले काम ते. BMC हो, PWD हो, सबके साथ. साधी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जो आव आणला गेला, आशिष शेलार असतील, मुख्यमंत्री असतील किंवा विधिमंडळामध्ये रणजित पाटील सगळ्यांनी जी भूमिका मांडली, त्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर ज्याच्यावरती त्या ठिकाणी FIR दाखल झाला आहे, त्याला त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, त्याला मेट्रोचं काम कसं दिलं, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आप आहे. बार सेम पॉइंट रिपीट कर रहे हैं. अरे तो प्रश्न का उत्तर नहीं दे रहे ना कि शायना जी, आप उत्तर नहीं दे रहे हैं. मुख्यमंत्री ने काम दिया है अर्बन उसको. डेवलपमेंट मिलिंद जी, डिपार्टमेंट हो, BMC शायना हो, यांची ना मला एक सभी गोष्ट के सांगायची आहे प्रति जो की शिवसेना आणि भाजपच्या या ओवरऑल संसारामध्ये वर्किंग के साथ भाजपला जो कमळाबाईची भूमिका निरीक्षक- बाळासाहेबांनी दिलेली होती एक आणि सेकंड, त्या कमळाबाईच्या आप भूमिकेमध्ये जाऊन सवाल जर पूछते हो भाजप तो वागणार जवाब तो असेल सुन तर लीजिए. शायनाजी आप सुनिए. त्याच प्रश्नाला जोडून लीजिए. नहीं, मैं शायनाजी, मैं त्याच आपको प्रश्नाला चर्चा जोडून. मैं आपको कर बताना रहे चाहता हो, हूं जो कि 30,000 उद्या जर करोड़ का उद्या जो जर उद्धव बजट है ठाकरेंनी और आप चाहते वाड्या हैं कोळ्याच्या कि भूमिकेत थोड़ा भी जाऊन जर पब्लिक का पैसा भाजपला गलत विचारलं, ना कमळाबाईला उपयोग विचारलं हो, की तो माझ्या फिर पापामध्ये तुम्ही मुख्यमंत्री जो सहभागी आहात सिस्टम का, बना रहे तर हैं त्याचं वो उत्तर ही बिल्कुल बायकांमुळे स्पष्ट सांगणार है. आहेत की आम्ही त्याच्यामध्ये और जो- सहभागी नाही. त्यामुळे पुढचं रामायण कोणतं घडणार आहे हा एक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. आणि दुसरा प्रश्न महाराष्ट्रासमोर असा आहे की विधानसभेच्या वेळेला अफजल खानाच्या फौजा आल्या, औरंगजेबाच्या फौजा महाराष्ट्रावरती चालून आला, त्याचा आपल्या पद्धतीने समाचार घेण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला, परंतु त्याचं उट्ट भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन काढलं. मला असं वाटतं की शिवसेनेचा जो शिवसैनिक आहे तो संधीची वाट बघतोय आणि जर आता जर कुठल्या अशा मिर्झा राजे जयसिंग किंवा शाहिस्तेखानाच्या फौजा आल्या तर हा चौताळून उठलेला शिवसैनिक भाजपला त्याची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रात राहणार नाही असं मला आजच्या सभेवरून वाटतं. ही सभा आक्रमक असो वा नसो, शिवसैनिकाच्या मनामध्ये मात्र आक्रमकता आहे एवढं नक्की. बर अभय. नाही, मला वाटतं की ज्या महापालिकेच्या मुद्द्यावर येतो मी, की महापालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात भाजपाला जी तिडीक सध्या आलेली आहे ती तिडीक निर्णयांमध्ये दिसते का? RGPGची पॉलिसी होती की रिक्रिएशन प्लेग्राऊंडच्या संदर्भात एक वर्षभरापूर्वी ते सगळं धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. का घेतला तर या पॉलिसीच्या नावाखाली बऱ्याच नगरसेवकांनी किंवा बड्या नेत्यांनी ही मैदानं ताब्यात घेतली. आता तीच पॉलिसी परत रिवाईव्ह केली जाते. याचं कारण काय? जर तिडीक असेल तर त्याच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे. म्हणून मला वाटतं की महापालिकेचा भ्रष्टाचार ज्याच्या युतीचा दोघांचाही संबंध येतो त्यातून हात झटकून वेगळं व्हायचं आणि फक्त एकच पक्ष जबाबदार आहे त्याला सांगणं, याच्यात पॉलिटिकल अजेंडा पलीकडे काही नाही आहे. आणि जर संदर्भात तसं असेल, मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट असेल, तर तीच पॉलिसी परत पुनरुज्जीवित कशी होते याचंही उत्तर द्यावं लागेल. राऊत सर, यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी फार स्पष्ट केलं होतं की महापालिकेत खरं तर भ्रष्टाचार वगैरे काही झालेलं नाहीये, मात्र त्याबद्दल आज उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत. कदाचित त्याबद्दल काही बोलणं अपेक्षित होतं काही जणांना. आणि त्याच वेळेला त्यांनी जागा वाटपाच्या संदर्भात मात्र असा उल्लेख केला स्पष्टपणे की आम्ही कटोरा घेऊन कोणाकडे जाणार नाही. अगदी बरोबर. पण एक तुम्हाला मी सांगतो की हे काही महापालिका निवडणुकीची प्रचारसभा नव्हती. ही शिवसेनेचा हा वार्षिक मेळावा आहे. त्यामुळे सगळं हे त्यांनी महापालिकेच्या एकंदर स्ट्रॅटेजीबद्दल किंवा महापालिकेबद्दल बोलावं असं
मला तरी अपेक्षित नव्हतं. कदाचित जेव्हा मुंबई महापालिकेच्या, ठाणे महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्याचे प्रचाराचे हे सुरू होतील त्यावेळी कदाचित याबद्दल त्यांच्याकडून आपण वक्तव्य अपेक्षित करूया. इतकं मात्र नक्की काही बाबतीमध्ये त्यांचा वैचारिक गोंधळ आहे हे या भाषणामधून दिसून आलं. म्हणजे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाऊ नये या वाक्याचा मला अजूनही अर्थ कळला नाही. जेव्हा आपण पक्षीय संसदीय लोकशाही मानतो त्यावेळी हे कसं काय होऊ शकणार आहे हे मला अजून कळलेलंच नाही. मला असं वाटतं की त्यांना असं म्हणायचं असावं की त्यांना असं वाटतं की जर एकत्र निवडणुका झाल्या तर त्याचा फायदा मोदींच्यामुळं भाजपला जास्त होऊ शकतो. एकत्र निवडणुका म्हणजे भाजपचं जे गणित आहे की एकत्र निवडणुका घ्यायच्या जेणेकरून मोदींच्या नावावर लोकसभेसाठी मतं मागतानाच विधानसभेलाही त्याचा फायदा होईल. तर ते जर करण्याचे मनसुबे भाजप आखत असेल तर तो फायदा त्यांना मिळू नये याच्यासाठी त्यांनी आपलं ते एक. पण 99 साली आपल्याला आठवत असेल 99 साली महाराष्ट्रामध्येच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या त्या, ज्यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री होते नारायण राणे. तेव्हा नारायण राणेंनी प्रचारात भाग घेतला नव्हता का? किंवा गोपीनाथ मुंडे जे उपमुख्यमंत्री होते भाजपाचे त्यांनी प्रचारात भाग घेतला नव्हता का? तर निश्चितच घेतला होता. आणि परत पुन्हा सांगतो की या पक्षीय संसदीय लोकशाही आपण मानतो तर उद्या तुम्ही बराक ओबामाला असं जाऊन सांगाल का की तुम्ही डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रचारात भाग घेऊ नका? किंवा इंग्लंडच्या पंतप्रधानांना तुम्ही जाऊन सांगाल का की त्या पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही भाग घेऊ नका? किंवा अन्य कुठल्याही पक्षाच्या राजू सर नेत्यांना तुम्ही सांगाल का की त्या पक्षाच्या मॅचेत तुम्ही भाग घेऊ नका? असं होत नाही. त्यामुळे हे काय पद्धतीची कल्पना हे मला वाटतं कधीतरी पुढे उद्धवजींनी ही स्पष्ट करणं गरजेचं. राजू सर, मराठा विषयात आणि आरक्षण या विषयात जे काही उद्धव ठाकरे यांनी मांडलं त्याने शिवसैनिकांमधला म्हणजे समाजातला गोंधळ दूर होईल का नाही शिवसेनेबद्दलचा हा वेगळा भाग, पण शिवसैनिकांमधला तरी मानसिक गोंधळ मिटेल काही प्रमाणात असं वाटतं. मला असं वाटतं की आजच्या भाषणामुळे तो आणखीन वाढेल. कारण त्यांना जे काही म्हणायचं होतं त्यातलं काही गोष्टी त्यांनी मध्यंतरी जेव्हा त्यांनी व्यंगचित्राच्या बद्दलची माफी मागायचा जो ती पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये त्यांनी ते बोलून दाखवलं होतं. आज नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे म्हणजे त्यांना आरक्षण द्यावं ते हक्काचं आहे असं म्हणताना त्यांनी मग ते आर्थिकच निकषांवर द्यावं असं म्हणायचं, मग जातीला द्या असं म्हणायचं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो गोंधळ होता त्याच्यामध्ये आणखीन भरच पडलेली असते. विखे पाटलांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की समाजामध्ये विष कालवण्याचं काम त्यांनी केलं आणि स्वतः विखे पाटील आपल्यासोबत आहेत. विखे पाटील, काय तुमची प्रतिक्रिया आहे थोडक्यात? तर म्हणजे मला याचं आश्चर्य वाटलं की हे भाषण सीएम पीएम ना बोलण्याची हिंमत नाही म्हणून दसऱ्याचं खरं म्हणजे त्यांनी निमित्त शोधलं का? मग वर्षभर जाऊन त्यांना भेटता मग काय हवापाण्याने गप्पा फक्त मारता काय आपण? हा बोला. म्हणून म्हणजे गप्पा तुम्ही मारताय हवापाण्याच्या वर्षभर भेटता तुम्ही मुख्यमंत्र्यांना. तर इतके दिवस आम्ही सांगत होतो की सेनाची शस्त्र गंजली आहे, धार काढावी लागेल आजच्या निमित्तानं. मात्र आज त्याने दाखवून दिलं की त्यांची जी शस्त्र आहेत ती धार काढण्याची सुद्धा लायकीची राहिली नाहीत. हे त्याने आज दाखवलं मेळाव्याच्या निमित्तानं. व्यंगचित्राच्या बद्दल घडतो का महाराष्ट्र? आता कोणाला विचारला प्रश्न तुम्ही? स्वतःला विचारता की जनतेला विचारता? याचं एक मला आश्चर्य वाटतं की घडतो का महाराष्ट्र सत्तेत तुम्ही आहात आणि प्रश्न कोणाला विचारले पाहिजे? खरं म्हणजे त्यांची आता ह्या दलालीच्या शब्दाचा उल्लेख त्यांनी केला भाषणामध्ये. आता दलाली म्हणजे दलाली कोण करतं? दलालीबद्दल कोणी बोलावं? त्याच्यापेक्षा कोणता मोठा विरोध असला पाहिजे? खरं म्हणजे सेना आणि मुंबई महानगरपालिका हे तर दलालीचं एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठच झालेलं आहे असं मला वाटत नाही. पण याच्यात तुम्ही भाजपचं नाव घेत नाही आहात. पण भारतीय जनता पक्ष भागीदारी आहे त्याच्यामध्ये, परंतु शेवटी हे उद्धवजी आमची लायकी काढायची ना. ठीक आहे राधाकृष्णजी, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया नोंदवलीत. खरं तर तुम्ही जो व्यंगचित्राचा मुद्दा उचलून धरला होता त्याही वरनं उद्धव ठाकरे तुमच्यावर घसरले होते. राजू सर, या सगळ्या विषयाच्या शेवटी काय सांगाल तुम्ही? नाही, मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकाच वेळेला 2, 3, 4 घोड्यांवर स्वार व्हायचा प्रयत्न केला. त्याच्याऐवजी ते जर एकाच घोड्यावर स्वार होऊ पाहिलं असतं त्यांनी तर जास्त त्याच्यातनं ऊर्जा मिळाली असती शिवसैनिकांना. शेवटी असं आहे की शिवाजी पार्कचं किंवा शिवतीर्थाचं महात्म्य असं आहे की तिथं आल्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसैनिक ऊर्जा घेऊन जातोच, पण ते स्थान महात्म्य आहे. आत्तापर्यंत असं होतं की बाळासाहेबांच्या भाषणामुळं त्यांच्यामध्ये आणखीन एक जे चैतन्य निर्माण व्हायचं, आजच्या
भाषणामधल्या वैचारिक गोंधळामुळं ते कितपत मिळालं असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांच्या या सगळ्या शिवतीर्थावरच्या आजच्या भाषणाचा सर्जरी करण्याचा प्रयत्न केला. लोक आपापल्या पद्धतीनं या भाषणाचा पुढच्या काही दिवसात अधिक अर्थ लावतील, विश्लेषण करतील आणि काही दिवसात कळेल खऱ्या अर्थानं की शिवसैनिकांनी हे उद्धव ठाकरे यांचं भाषण हे कशा प्रकारे घेतलंय. आपण सर्व मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबूया.